कुठे चाललो आपण गर्ल्स? येस. तर आमची फायनल ट्रिप चालू झाली आहे आणि आमचं मागे लगेज बघू शकता किती आहे. आता आम्ही कुठून निघालोय? भाईंदरवरून आता आम्ही निघालोय. मी अस्मिता ट्रेल्स ऑफ अस्मिता या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि फायनली आमची नेपाळची जी जर्नी आहे ती चालू झाली आहे आणि आमची जी ट्रेन होती ती कुठून होती? लोकमान्य टिळकवरून होती, कुशीनगर म्हणून. तर तिचं टायमिंग आहे रात्री 12:30चं. तर आता आमचं 12:30 वाजलेत, एक्झॅक्ट टाईमवरती चालू झाली आहे. तर आता आपण बघूया, चला आपलं नेपाळचं ट्रेन जर्नी कसं होणार आहे. आणि मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की आपण पुढच्या प्रोसिजर काय आहेत. कारण की नेपाळ जरी आपल्या भारताच्या जवळ असलं तरी इंटरनॅशनल ट्रिपच आहे बेसिकली, आणि ती आम्ही बाय ट्रेन करतो. सो लेट्स सी, बघूया कसं होतं आमचं नेपाळ टूर आणि भारत टू नेपाळ असं ट्रान्झिशन कसं होणार आहे ते पण आम्ही सांगणार आहोत. सो आता आमची ट्रेन एक्झॅक्ट टाईमला निघाली आहे. तर चला, गणपती बाबा मोरया. बघूया आपण आपली नेपाळची जर्नी कशी होणार आहे ती. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आता मी आम्ही उठलोय 10 वाजले. उठलोय आता. हां, तर अजून आम्ही महाराष्ट्रामध्येच आहोत, भुसावळ वगैरे भुसावळ गेलो म्हणजे MP बॉर्डरवरती आहोत. तर बघूया, आजचा दिवस आपण पूर्ण ट्रेनमध्येच आहोत. तर कसं जाणार आहे, काय काय करणार आहोत आम्ही, धमाल. हौदी चालू आहे. हौदी 5 to 52. दान. मी माझे कार्ड दाखवतो. बघा, आता आम्ही राणी कमलापती स्टेशन आहे तिथे पोहोचलोय. आता दुपारचे वाजले 2:30 आणि तिकडे समोर वंदे भारताचं लागली आहे ट्रेन. खूप मोठा जंक्शन आहे पण. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हे बघा कसे मोबाईल घेऊन बसलेत आमचे. आम्ही मोबाईल अजिबात नाही बघत. इकडे काम पण चालू आहे. चला, आता थंडी चालू झाली आहे आणि स्किन केअर चालू आहे आमचं थोडंसं. मस्त. आता खाऊया. आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आमची ट्रेन उद्या सकाळी 4:30 वाजले. अच्छा, संध्याकाळचे वाजले 4:30. अजून आम्हाला आहेत उद्या सकाळी आम्ही पोचणार आहोत 7 वाजता, 7:30 वाजता पोचणार आहोत. आणि टचवूड आमची गाडी ऑन टाईम आहे, तर त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघूया, आज रात्री जेवणाचं अरेंज करायचं आहे. बघूया आपण. लुक बाहेर मस्त सनसेट होत आहे. लुक बघा तुम्ही. छान असं लाईट आहे आणि रिदानंद मला सांगतोय की काय बोलायचंय. तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही ह्या नेपाळ ट्रिपला कोण कोण जात आहे ते. आपण एक इंट्रोडक्शन करूया सगळ्यांचं आणि बघूया आपली पोरं काय काय बोलत आहेत, किती एक्सायटेड आहेत आणि काय काय करणार आहेत ते ट्रिपमध्ये. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट फ्रॉम रिदान. टेल मी अबाउट युअरसेल्फ. Who are you? What is your name? रिदान. ओके. कोणत्या स्टँडर्डला आहे तू? सेकंड. कुठे राहतो? बनवाती नगर. विरार.
हॅपी. ओके, मग कसं वाटतंय तुला आपल्या ट्रिप बद्दल? मजा येते? मजा येते का? खूप मजा येते. मग तुझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे की याच्या आधी गेलाय तू? फर्स्ट इंटरनॅशनल आहे ना? ओके, रिदन इज नाव व्हेरी एक्सायटेड. सेकंड इज सानवी. सानवी, कसं वाटतंय? खूप चांगलं आहे. कसं आहे मोठी ट्रिप तुझी? तू तर खूपदा गेली आहे ना, आणि इंटरनॅशनल तुझी ट्रिप पहिल्यांदा आहे का? नेपाळला. ओके, मग काय काय एक्सप्लोर करणार नेपाळमध्ये? ते तर माहिती नाहीये, बघितलं नाहीये. नाही. राणी कुठे राहते तू? भाईंदर. भाईंदर राहते. ओके. नेक्स्ट इज आरोही. अरे, कसं वाटतंय ट्रिपला जाताना? गुड. वाव वाटतंय. अच्छा, ओके, ठीक आहे. नंतर आहे आमच्या काकी आहेत. हाय हाय काकी. काकी पण खूप फिरल्यात काकांबरोबर. ही माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे. आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आता आम्ही पोहोचलोय झाशी जंक्शनला. थोडी गाडी अर्धा तास लेट झाली आहे. अर्धा तासच लेट आहे, बाकी ऑन टाईम चालली आहे. आता इथून पण 5-10 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि निघणार आहे. तर अशा प्रकारे आजचा आमचा गेम आणि असंच इकडे तिकडे पूर्ण दिवस गेला आहे टाईमपास करण्यामध्ये. आणि आता जेवून आता आम्ही झोपणार आहोत आणि मग आता आपण उद्या सकाळी गोरखपूरला पोहोचणार आहोत. तर मग आता बघूया आपण उद्या सकाळचं आपलं कसं आहे. आपली गाडी रात्रभरमध्ये किती टाईम लेट होणार आहे, काय होणार आहे, अजून काही आहे नाही. आतापर्यंत हाफ एन आवर्स फक्त लेट आहे. तर बघूया. चला मग आता गुड नाईट. आता आम्ही जेवतो आणि झोपतो. भेटूया आपण उद्या सकाळी गोरखपूरला डायरेक्ट. गुड मॉर्निंग. सो आता आपण गोरखपूरला पोचतोय. तिथे आम्ही थोडं फ्रेशनअपसाठी रूम घेणार आहोत, कारण की आता 2 दिवसापासून आम्ही पूर्ण ट्रेनमध्ये आहोत. तर आता थोडं फ्रेश होऊन मग आम्ही निघणार आहोत. आमचा ड्रायव्हर स्टेशनच्या बाहेरच आहेत. तर बघूया आपल्याला कोणता हॉटेल मिळतो नियर बाय स्टेशन. तिथे आपण थोडं फ्रेशनअप वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून निघूया. तर चला. पूर्ण मस्त असं कवरा पडलाय सगळीकडे. येस, फायनली गोरखपूरला पोहोचले. चला आता मी उतरतो. रेडी शेडी चालू आहे मस्त. आमचं तिथं बघा कसं कोंबडी बनलाय. ससा झाला ससा. वाईट. फायनली आम्ही गोरखपूरला पोहोचले. आमची बघा गाडी सेट होते. इथून आपल्याला आता सोनाली बॉर्डरला जायचं आहे. सोनाली बॉर्डरला गोरखपूर स्टेशनवरून डायरेक्ट टॅक्सी बसेस पण अवेलेबल आहे. त्याचं चार्जेस 400 वगैरे आहे. तर तुम्ही तिथे डायरेक्ट पण जाऊ शकता. आमची गाडी आहे इथून गोरखपूरवरून डायरेक्ट. तर आम्ही गाडीने जाणार आहे सोनाली बॉर्डरला. बघूया आता आपण काय काय प्रोसेसर आहे. ड्राइवर भैया है. भैया आपका नाम क्या है? शान. नागेंद्र राय. अभी यहाँ से हम कहाँ जाएंगे? सोनाली बॉर्डर जाएंगे. हम यहाँ से सोनाली बॉर्डर जाएंगे. ओके. वहाँ चेकिंग होगा, फिर गाड़ी का पेपर बनेगा, फिर नेपाल में एंट्री होगी. ओके. और फिर होटल में अपना लगेज रख के लुम्बिनी साइड सीन होगा. ओके, ठीक है.
आम्ही गोरखपूरमध्येच आहोत. मस्त नाश्ता करतोय ऑन द वे. आता इथून अजून सोनाली बॉर्डर अजून 1.5 तास आहे. असे 30-40 किलोमीटर बाकी आम्ही आलो आणि तिथून मग आम्ही प्रोसेस करून पुढे मग निघणार लुबिनीला. तर असं आज आणि नंतर मग फ्रेशनअप वगैरे होऊन लुबिनी फिरणार आहोत. लुबिनी बेसिकली बुद्धांचं बर्थ प्लेस म्हणून ओळखलं जातं. तर चला आता आपण निघूया. आपलं ब्रेकफास्ट झालं आहे. आम्ही बॉर्डरला पोचले. ही नेपाळ बॉर्डर आहे आणि ही इंडिया बॉर्डर आहे. हा इकडे इंडिया आहे आणि इकडे नेपाळ. हे नेपाळची बॉर्डर आहे. इकडे तुम्हाला आधार कार्ड देऊन तुमचं एंट्री करावी लागते. तुमचं पूर्ण लगेज जो आहे इथे स्कॅन होतो आणि नंतर मग पुढे इकडे प्रोसिजर होते. मनी एक्सचेंज झालेत आमचे. इकडे असं गेटच्या बाहेरच आहेत. आता आम्ही मस्त नेपाळच्या आतमध्ये आलो आहे. मनी एक्सचेंज झालं आहे. सगळं सेट झालं आहे. आता आमचा फायनली आमचा दिवस चालू होणार आहे. आता वाजलेत 10:30 आणि आता आम्ही हॉटेलला जाऊन फ्रेशनअप होऊन मग आम्ही लुबिनीला म्हणजे आता आम्ही लुबिनीला जातो आहे. लुबिनीला आम्ही फ्रेशनअप होऊन मग आमचं साईट सीइंगला आम्ही जाणार आहोत आज. तर मग चला बघूया. आणि इथे नेट चालत नाही आहे. जसं तुम्ही इंडियाच्या इकडे नेपाळ साईडला येता, नेपाळच्या बॉर्डरच्या इकडे येता, तुमचे सगळे नेट मोबाईल सगळे बंद होऊन जातात. तुम्हाला इकडचा नेट घ्यावा लागतो. तर इथे आता आम्ही आम्हाला सिम कार्ड देणार आहे आमचं ट्रॅव्हलकडून. त्याच्यामध्ये आम्ही 200 रुपये अनलिमिटेड आहे पर डे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वीकचा 200चा अनलिमिटेड नेट भेटतो. कॉलिंगसाठी तर तुम्हाला वेगळा प्लॅन घ्यावा लागतो. तर आम्ही कॉलिंग तर नाही घेत आहे. इंटरनेटवरती काम चालू. ओके बाय. आता गाडीचा पास मिळाला आहे आणि आता आमची फायनली जर्नी स्टार्ट झाली आहे. नेपाळची डे 1. आज आपण लुबिनीला फिरणार आहोत. आपण रूममध्ये जाऊया. ये असं स्टे आहे. किंवा स्विमिंग पूल पण आहे. आम्ही मस्त रेडी झालो आहे. इकडे आहे सगळ्यांनी. आणि आम्ही चाललो आहे आता लुबिनी एक्सप्लोअर करायला. बेसिकली जे मायादेव टेम्पल आहे ते आणि बाकी कंट्रीजचे पण इथे टेम्पल्स बनवलेले आहेत. तर आता ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. चलो देखो. तर आपण फायनली आलो आहे आणि हा आपला हॉटेल आहे आजचा फर्स्ट डेचा नेपाळमध्ये. आणि आपण फर्स्ट आपला जो स्टे आहे हा लुबिनीमध्ये आहे. लुबिनी बेसिकली नेपाळमध्ये गौतम बुद्धाचं जन्मस्थान म्हणून मानलं जातं, म्हणजे प्रसिद्ध आहे. मग तिथे असं म्हटलं जातं की इथे गौतम बुद्धांचा जन्म झाला आहे. आणि त्याच्याच बाजूला बाकी पण देशांचे टेम्पल बनवलेले आहेत. मायादेवी जो टेम्पल आहे 1000 बुद्धांचा टेम्पल्स, तर तो आता आपण मायादेवी म्हणून त्याचं नाव आहे. त्याच्याच आजूबाजूला बाकी जे बुद्धिस्ट कंट्रीज आहेत त्याचे पण वेगवेगळे टेम्पल्स बनलेले आहेत. त्याचबरोबर अशोक स्तंभ आणि सिक्रेट गार्डन्स वगैरे पण लुबिनीमध्ये आहेत. तर आपण बघूया आपल्याला आता काय काय बघायला मिळतं. आता 3 वाजलेत आणि ऑलमोस्ट जो टाईम असतो हा 5-5:30पर्यंतचा असतो या सगळ्या प्लेसेसचा. तर बघूया 2-3 तासामध्ये आपण काय काय कवर करू शकतो. आणि बिकॉज आम्हाला थोडं त्यांचं सर्व्हर डाऊन होता, त्याच्यामुळे आमचे गाडीला पासिंग म्हणजे कस्टम एंट्रीसाठी थोडा वेळ लागला होता. त्याच्यामुळे थोडासा 1-1.5 तास मागे पुढे झाला आहे. पण लेट्स सी, आपण बघूया, एक्सप्लोअर करूया.
आणि बघा मागे इकडे आमच्या इकडे एक कसिनो वगैरे आहे. जसं नेपाळ तुम्हाला माहितीच असेल कसिनो पबिंग वगैरेसाठी खूप फेमस आहे. तर आपण नाईटला कसिनो पण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला मग असा हा आज आपला फर्स्ट डे म्हणजे लाईक आपण 22 नाईटला आपली जर्नी स्टार्ट झाली होती फ्रॉम मुंबई आणि आज आहे 23rd. आपण सकाळी गोरखपूरला उतरलो होतो अर्ली मॉर्निंग 7 o'clockला. त्याच्यानंतर आपण गोरखपूर ते सनौली इंडिया आणि नेपाळची जी बॉर्डर आहे तिथे आलो. तिथे आपण प्रोसेस केली नेपाळमध्ये येण्यासाठी आणि आपली सुरुवात झालेली आहे तसं अशा प्रकारे. आणि आता आपण बघूया पुढे पुढे कसं असणार आहे. आणि हा जो आपला व्हिडिओ असणार आहे हा आपण आजच्या दिवसाला एंड करणार आहोत आणि बाकीचं जे उद्यापासून असणार आहे ते आपण परत नेक्स्ट व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर चला आपण जाऊया आता लुम्बिनी एक्सप्लोर करायला. झालं आमचा नेपाळची सुरुवात साईटसीइंगची. वेअर इज यू बाई? हे बघा इकडे ना दिसतं. आणि आमचे लास्टला 2 मेंबर्स छोटे बसलेले. थोडी वर वर वरती हो. अरे तू खाली हो. तू खाली हां. सानू वर ये जरा. जर्मनीची मॉनेस्ट्री आहे. खूप सुंदर मेंटेन केलं. चला आता पुढे जाऊया. आता कोणतं बघायचं आपल्याला? आता आम्ही दुसरं बघायला जातो. म्हणजे असं त्यांनी पार्क बनवले आणि वेगवेगळ्या कंट्रीजचे ते असे मॉनेस्ट्री स्तूपा बनवलेले आहेत पूर्ण. खूप सुंदर आहेत. आणि आपलं आता इंडियाचं पण बनतं. वर्किंग प्रोग्रेस आहे. फ्रान्स आहे. सॉरी मी नेपाळ बोलली पण तो आहे फ्रान्स. आणि आता आम्ही चाललोय नेपाळ. इथे ई रिक्षाने यावं लागतं आतमध्ये. तुम्हाला जे तुमचे व्हेकल्स असतात हे बाहेरच सोडतात. त्याच्या पुढे तुम्हाला ई रिक्षाने यावं लागतं आणि मग ते हे या पार्कमध्ये पूर्ण फिरवतात. हा एक 10-15 किलोमीटरचा पूर्ण पार्क आहे. तिथे बाकीच कंट्रीजनी मस्त असे त्यांचे हे बनवलेत. हे बघा हे नेपाळचं आहे. सी खूप मोठे आहे. जातोय मोस्ट फेमस मायादेवी टेम्पल, जिथे बुद्धांचा बर्थ प्लेस म्हणून ओळखलं जातं. म्हणजे बुद्धांचं बर्थ प्लेस आहे. तर चला आता जाऊया आपण आतमध्ये. हे असं सुंदर असं बनवलेलं आहे.
माकडं पण खूप आहेत. इकडे मस्त फोटोसाठी असं लावले दोन्ही साईडला. हे बघा इथे इंडियनची तिकीट आहे 50 रुपये, पण नेपालीमध्ये ते होतं 80 रुपीज. हे बघा इथे लिहिलं. असे सगळे स्तूप आहेत तिथे आणि ही मेन इमारत आहे ज्या आतमध्ये बुद्धांचा बर्थ प्लेस आहे. आज आमचा दिवस हा असा होता. तर अशा प्रकारे आज आता आम्ही खूप थकलो आहे. मुंबई टू गोरखपूर टू सोनाली आणि सोनाली टू देन ती प्रोसिजर होती इंडिया टू नेपालवाली. त्याच्यामध्ये आमचे 2 तास गेले. देन फ्रेशनअप होऊन आम्ही लुबिनी एक्सप्लोर केला आणि आता उद्या आपण जाणार आहोत काठमांडू. तर उद्या आपलं लुबिनी टू काठमांडू हा एक 7-8 तासाचा प्रवास असणार आहे. त्याच्यामध्ये पण आपण 2-3 प्लेसेस कवर करणार आहोत आणि परवा आपण काठमांडू एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे पशुपतीनाथ वगैरे जे पण आहे काठमांडूमध्ये जेवढे पण प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोर करणार. तर मग चला आता आपण भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत स्टे ट्यून आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत काठमांडूला डायरेक्ट. सो आता आपण हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. आपला मुंबई टू लुबिनीपर्यंतचा इथे प्रवास आहे आणि बाकीचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद.